गैरसमज. वडिलांच्या मृत्यूनंतर निकिताला आईनंच वाढवलं होतं, पण एकदा निकिताला आईच्या मोबाईलवर काही वेगळंच दिसलं. काय होतं ते? तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखं काय घडलं होतं? निकिताला ट्युशन क्लासला जायला उशीर होत होता आणि तिची मैत्रीण नेहा अजून आलेली नव्हती. वैतागलेल्या निकिताने नेहाला फोन लावला तर फोन लागेना. तिनं रागानं स्वतःचा फोन बेडवर आपटला आणि आईचा फोन उचलून त्यावरून फोन करूया असा विचार तिने केला. आईचा मोबाईल हातात घेतल्यावर तिला आईच्या फोनवर एक अनरीड मेसेज दिसला. सहजच पण उत्सुकतेनं तिनं तो मेसेज बघितला. नंबर अनोळखी होता, पण एक शायरी पाठवलेली होती. शायरी म्हटली की ते रोमॅन्टिक असणारच. चुकून काहीतरी आलं असेल कुणाकडून तरी, असा विचार करून तिनं नेहाला फोन लावला. तेव्हा कळलं की नेहाला आज बरं नाहीये, ती क्लासला येणार नाहीये. एवढं सगळं होईपर्यंत ट्युशन क्लासची वेळ टळून गेली होती. शेवटी धुसत पुसत निकिताने घरीच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिनं वया पुस्तकं घेऊन स्टडी टेबल गाठलं खरं, पण तिचं मन पुन्हा पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून आलेल्या रोमॅन्टिक शायरीकडेच वळत होतं. अभ्यासात मन रमेना. खरोखरच कुणी पुरुष आईला असे मेसेज पाठवत असेल का? या विचारासरशी तिनं उठून पुन्हा आईचा फोन हातात घेतला. मेसेजेस चेक करताना तिच्या लक्षात आलं की या नंबरवरून आईला एकच नाही तर अनेक मेसेजेस आलेले आहेत. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. घाबरून निकिताने पुन्हा आईचा मोबाईल जागच्या जागी ठेवला आणि ती पुस्तक उघडून अभ्यासाचं नाटक करू लागली. आई जशी स्वयंपाकघरात गेली तशी निकिताने पटकन तो नंबर आपल्या वहीत लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी तिनं आपली मैत्रीण नेहाच्या मोबाईलवर तो नंबर टाकून बघितला तर तो कुणा डॉक्टर राकेशचा नंबर होता. कोण आहे हा डॉक्टर राकेश? आईशी याचा काय संबंध? तिनं बराच विचार केला, पण हाती काहीच लागलं नाही. 18 वर्षाची निकिता आई बरोबर राहते. तिचे वडील अत्यंत तडफदार पोलीस ऑफिसर होते, अत्यंत प्रामाणिक आणि कडक. त्यामुळेच त्यांना अपराधी जगातले शत्रूही भरपूर होते. एकदा एका कारवाई दरम्यान ड्रग माफियांनी त्यांच्या जीपवर ट्रक घातला. त्यात ते मरण पावले. बायको सुशिक्षित असल्यामुळे सरकारी नियमानुसार तिला पोलीस खात्यात क्लर्क म्हणून नोकरी मिळाली. मायलेकींची आर्थिक अडचण दूर झाली. पण सुद्धा ऑफिसला गेल्यावर निकिता फारच एकटी पडू लागली. सुधाला तिची काळजी वाटायची. काही वर्ष निकिताची आजी येऊन तिच्या जवळ राहिली, पण वय परतवे ती मृत्यू पावल्यावर पुन्हा तीच अडचण निर्माण झाली. मायलेकी पुन्हा एकट्या पडल्या. खूप विचार करून सुधानं आपल्या राहत्या घरावर एक मजला अजून चढवला. 1 बेडरूम, हॉल, किचन असा छोटासा फ्लॅट तयार करून तो भाड्याने दिला. डॉक्टर रितिका नावाची एक तरुणी त्यांना भाडे करू म्हणून मिळाली. ती रात्र पाळी करायची, त्यामुळे दिवसा निकिताला तिची सोबत असे. डॉक्टर रितिकाला या मायलेकींचा आणि या दोघींना तिचा फार आधार होता. सुधाची नोकरी चांगली चालली होती. तिला पदोन्नती आणि पगार वाढही मिळाली होती. निकिता अभ्यासात हुशार होती. तिच्या वडिलांची इच्छा लेकीनं इंजिनियर व्हावं ही होती. निकिताने त्यासाठीच प्री इंजिनिअरिंग क्लासेस पण लावले होते. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती कॉलेजनंतर या ट्युशनला जात होती. घराजवळच राहणारी तिची मैत्रीण नेहा नेहमी तिच्या सोबत असायची. दुसऱ्या दिवशी सकाळी निकिता कॉलेजला जायला निघाली. तेवढ्यात आईच्या मोबाईलवर मेसेज आल्याचा आवाज आला. अभावितपणे निकिताचं लक्ष आधी मोबाईलकडे आणि नंतर आईच्या चेहऱ्याकडे गेलं. आई चक्क हसत होती. ते बघून तिचा चेहरा कसनुसा झाला. ती तिथंच थपकून उभी राहिली. निकिता, अगं बस निघून जाईल, आईने हाकारलं. तशी ती भानावर आली आणि कळसूत्री बाहुलीप्रमाणे मेनगेटकडे निघाली. सायंकाळी घरी येताच निकिताने सर्वात आधी आईचा मोबाईल मागून घेतला. आज पुन्हा 3 रोमॅन्टिक शायरीतले संदेश होते. अरे बाप रे, एक व्हॉट्सॲप मिस कॉलही होता, पण व्हॉट्सॲपवर मेसेज नव्हता.
नक्कीच आईनं डिलीट केलं असेल, निकिताने मनात म्हटलं आणि तिरस्काराने मोबाईल पलंगावर फेकला. सुधा आज ऑफिसमधून थोडी लवकर आली होती. तिनं येताना तिच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून निकिताला आवडणारे समोसे आणले होते. चहाबरोबर ते समोसे तिनं निकिताच्या पुढे ठेवले. तेव्हा निकिताने भूक नाहीये म्हणत बशी बाजूला सावरली. सुधाला जरा विचित्र वाटलं, पण टीनेज मूड समजून तिने त्याची फारशी दखल घेतली नाही. हल्ली सुधाला जाणवत होतं की निकिता तिच्याशी मोकळेपणानं बोलत नाहीये. स्वतःला तिनं आक्रसून घेतलं आहे. एरवी सतत काही ना काही भुनभुन तिच्या मागे लावणारी निकिता अगदी काहीही मागत नाहीये. काही विचारावं तर धड उत्तरही देत नाही. झाले तरी काय या मुलीला? कदाचित अभ्यास आणि या प्री इंजिनिअरिंग टेस्टचं दडपण आलं असावं. सुधा स्वतःचीच समजूत घालायची. जितकी ती निकिताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची, तेवढी निकिता तिला झिडकारत होती. सुधाला जेव्हा निकिताच्या कॉलेजच्या पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये निकिताच्या टीचरनं वेगळ्यानं बोलावून विचारलं की निकिताचा काय प्रॉब्लेम झालाय, तेव्हा प्रचंड धक्का बसला. निकिताचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीये. ती कुणा मुलाच्या प्रेमात तर पडली नाहीये ना? वर्गातही कुठल्या तरी तंद्रीत बसून असते. काही म्हटलं तर रडायला लागते. तिला काही शारीरिक मानसिक त्रास नाहीये ना? आणि शेवटी तर तिनं सुधाला उपदेशच केला. असं बघा सुधा मॅडम, निकिताची आई आणि वडील तुम्हीच आहात. तिच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. तिला जास्त वेळ द्या. तिचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून सांगते. वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही. सुधाला खूपच लाजल्यासारखं झालं. निकिताशी सुधाला आज बोलायला हवं असं ठरवून ती शाळेतून सरळ स्वतःच्या ऑफिसमध्ये पोहोचली. दुपारी अचानक 3च्या सुमारास डॉक्टर रितिकाचा फोन आला. ताई, ताबडतोब घरी या. काय झालं? तुम्ही या, नंतर सांगते. इतकं बोलून तिनं फोन ठेवला. साहेबांकडून परवानगी घेऊन सुधा ताबडतोब घरी पोहोचली. पलंगावर निकिता अर्धवट शुद्धीत अर्धवट ग्लानीत पडून होती. डॉक्टर रितिका तिच्याजवळ बसून होती. काय झालं हिला? सुधानं घाबरून विचारलं. हिनं झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. मी फ्रीजमधून भाजी घेण्यासाठी इथे खाली आले तेव्हा हिची अवस्था माझ्या लक्षात आली. ताबडतोब मी तिला माझ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन स्टमक वॉश करून घेतला. आता ती अगदी बरी आहे. धोका टळला आहे. थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येईल. डॉक्टर रितिकाने निकिताच्या आईला समजावून सांगितलं. पण हिनं असं का केलं? सुधा व रितिका दोघींनाही कळत नव्हतं. त्याच वेळी अर्धवट शुद्धीत निकिता बडबडली, वाईट चारित्र्य. रितिका आणि सुधा विंचू डसल्यासारख्या एकदम किंचाळल्या. हो हो, वाईट चारित्र्य. आई, कोण आहे हा डॉक्टर राकेश जो तुला अश्लील मेसेज आणि रोमांटिक शायऱ्या पाठवतो? निकिताचा चेहरा रागाने लाल झाला होता. सुधा व डॉक्टर रितिकाने एकमेकींकडे बघितलं. सुधानं काहीच उत्तर दिले नाही. ती गप्प बसून राहिली. बघितलं, आईकडे काही उत्तर नाहीये ना? अत्यंत तिरस्कारानं निकितानं म्हटलं. ताई, तुम्ही आज जा. आपल्या तिघींसाठी छान स्ट्रॉंग कॉफी करून आणा. तोवर मी माझ्या लाडक्या मैत्रिणीशी बोलते. डॉक्टर रितिकाच्या शब्दात अधिकार होता. सुधा तिथून गेल्यावर रितिकाने आपला मोर्चा निकिताकडे वळवला. निकिताचा हात आपल्या हातात घेत डॉक्टर रितिकाकडे म्हटले, निकिता, अगं किती मोठा गैरसमज करून घेतला आहेस तू. तुझ्या आईवर असा घाणेरडा आरोप करण्यापूर्वी निदान तिच्याशी किंवा माझ्याशी बोलायचं तरी. सुधाताई निष्कलंक आहे, हलकट आहे तो राकेश, आणि आईचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. माझा साखरपुडा त्याच्याबरोबर झाला होता, पण नंतर त्याच्याविषयी बरंच काही लोकांकडून कळलं. तेव्हा सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी सुधाताईची मदत घेतली. त्यांच्या मोबाईलवरून मी त्याला काही मेसेजेस पाठवले आणि मला जसं वाटलं होतं तसंच घडलं. तो मेसेजेस पाठवू लागला. मीच हे प्रकरण थोडं अधिक ताणलं, ज्यामुळे आमच्याकडे पुरावा तयार झाला. तो अत्यंत हलकट आणि लपट आहे याची खात्री पटल्यावर मी तो साखरपुडा मोडला. त्यानंतर त्यानं माझा नाच सोडला, पण तुझ्या आईच्या मोबाईलवर तो अश्लील मेसेज पाठवू लागला.
आम्ही 1-2 दिवसातच तुझ्या आईचा मोबाईल बदलणार होतो, म्हणजे त्याचा पिच्छा कायमचा सुटला असता आणि त्याला पोलिसातही देणार होतो. तेवढ्यात तू हा असा घोळ घातलास. विचार कर, अगं मी वेळेवर पोहोचले नसते, डॉक्टर नसते, माझ्या हॉस्पिटलमध्ये संबंध नसते तर काय झालं असतं. वेडाबाई, आईशी नाही पण निदान माझ्याजवळ तरी मन मोकळं करायचं ना. उगीच काहीतरी बोलून मला फसवू नकोस. रितिका मावशी, मला ठाऊक आहे तू आईचा कलंक आपल्यावर घेते आहेस. आईचा त्याच्याशी संबंध नव्हता तर ती त्याचे मेसेज बघून हसायची का? अगं वेडाबाई, तुझ्या आईला दाखवून मी रोमॅन्टिक मेसेज माझ्या मैत्रिणीच्या थ्रू त्याला पाठवत होते, तेच तो आईला पाठवत होता. म्हणून तिला हसायला यायचं. सुधा कॉफी आणि बिस्किट घेऊन आली. निकिताला उठायची शक्ती नव्हती. तिने झोपल्या झोपल्याच हात पसरले. सुधाने तिला मिठीत घेतलं. दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. डॉक्टर रितिकाचेही डोळे भरून आले होते. निकिताच्या त्या अश्रूत मनातला सगळा गैरसमज वाहून गेला.